रामकृष्ण हरी मंडळी. तर आज चाललेली आहे रानात आणि रानात जाण्यासाठी काम आटोपलेलं आहे. देवपूजा झालेली आहे. देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. स्वयंपाक बनवून झालेला आहे. स्वयंपाकामध्ये मी फक्त भाकरी केल्यात आणि डाळ तडका केलाय. डाळ तडका का केला तर कारण काय होतं, रानात जायचं म्हणलं तर जास्त प्रमाणात भाज्या असलेल्या बरं. मग डाळ तडका पालक हे असल्या भाज्या जास्त करता येतात म्हणून मी ठराविकच भाज्या रानात नेत असते. आणि ही तिळाची जास्त तीळ घालून चटणी केली आहे. तीळ लसूण कोथिंबीर घालून. तर माझी चटणी आधीच तिखट होती तर त्यात मी फक्त तीळ आणि लसूण कोथिंबीर घातलेली आहे. पण चोळ्या शिवून झालत्या पण बटन लावायला गेल्यावर लक्षात आलं की बटनच नाही आहेत. मग चोळ्या न्यायचं कॅन्सल केलं आणि चाललो तसंच रानात. तर भेटूयात आपण रानात गेल्यावर. आलेलो आहोत आता घरी आणि आता वस्त्र चेंज करून जायचे रानात. जावाई यायच्यात कागदपत्र न्यायला. सुधरून राहा, अंड्याचं काय करा, चपात्या करा, जेवाय घाला. गावरान गुलाबाला फुलं किती आलेत बघा. आमच्या काकीच्या हातात जादू आहे. ओ काय अगं सॅम्पल नाही, आता जागा नाही पोटात माझ्या. जेवण करून आली आणि ही मखमलीची फुलं. बर 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 चालतंय, आणते. आणि ताईने ही गुलाब लावलाय बघा. मी आणि ताईने बरोबरच लावला होता पण ताईचा जमिनीत असल्यामुळे लय चांगला आलाय. आणि हा कुंद्याचं रोप मीच दिलतं एकदा. आज तुम्हाला कुठं जायचंय ताई मग? हा अजून गडीभर दार्याव, गडीभर इकडं, गडीभर तिकडं. तुम्ही जायच्यात का ताई साड्याला? आता साड्याला जाऊ, ती गौरी नाही तिथं काय. साड्याला आहे आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत. उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीची तयारी म्हणून आमच्या आत्या शेंगा फोडतात. मनीषताईचे शेंगदाणे संपले तर हा धरा आत्या. आता सुनबाईंनी केलंय घरचं श्रीखंड आणि मला म्हणते सॅम्पल बघा. आता मला सॅम्पल बघायची सुद्धा इच्छा नाही. जसूनबाई दुपारी येईल आणि मग खाऊन बघेल. तर ह्यांची जेवण चालू आहेत. आम्ही जेवण करून आलोय. काय केली भाजी? वांग. अगं मी डाळ तडका आणलाय, मी तुला देत्या. घेऊन आले. 1 मिनिट. हा 1 नंबर तात्यारावच्या आवडीचं वांग. चूल पेटवून चुलीवर ठेवले पाणी. ह्याच्यात टाकायच्यात हरभरे. गरम पाण्यात हरभरे टाकल्यावर भिजवून ठेवायचं डाळ करायला. त्या भाभी ज्वारी खुडे आली ना? हो पुढं आलीच. कोण कोण आहे अजून? कोण नसं तूच आहे का? लय कोणा छाया भाभी चलती बिन काम बी करते बा. मनीषा ताईने छायाचं नाव छाया भाभी केलंय ना? छाया किती प्रेमाचं नाव आहे, तिला भाभी करून ठेवलं पार. थँक्यू. आज केली होय मका. बोरची गाडी यायची उद्या. हा बघू जे आपल्या नशिबात आहे ते. आधी मला वाटलं होतं मला ज्वारी काढायला येणार नाही पण सुनीता म्हणली येत आहे ताई लय हलक. तर आता आमची छाया भाभी मस्त काय ग भल्लारी म्हणते. छाया भाभी भल्लारी म्हणा. भल्लारी म्हण. माझे पातले महाग राहून देऊ नको. आता आपण गाड्या दादा भल गाडीला जोता हलकाडीला मानावी भलरी घडीला. होय दादा दादा भलगडीला जोता हलकाडीला मानावी भलरी घडीला. पाणी प्यायला सुट्टी झालेली आहे. 1 पात लागली. पाण्याचे जेव्हाच काम करायचं होय. हा बोल. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदतो श्रीहरी. सुनीताला आणि छायाला धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मला ही दाखवाना
विठुरायाची पंढ. ज्वारी काढायची बरीच झाली, आता थोडीशीच राहिली आणि ज्वारी काढून लगेचच खुडाय बसायचंय. तर आलेला आहे आमचा बबलू शेठ बघा. त्याने आणलंय डुगडुग्यात. काय आणलंय ग सुनीता? तळवट का डुगडुग्यात टाकायची? स्वामी समर्थ. डुगडुग्यात टाकायचे तुला तुमचं का बरं? खालच्या ढिगावर न्यायला, खालच्या ढिगावर न्यायला. आता ह्या डुगडुग्यात कंस टाकून खालच्या ढिगावर न्यायच्यात. पहिली माणसं कशी ज्वारी काढत असतील ग सुनीता? सगळी उपटूनच काढत होती म्हणल्यावर एवढ्यातच दम भरत. दोन आता ज्वारी बी लई लोक करीत नाहीत ग. कांदा आता तेवढीच ज्वारी राहिली काढायची. आणि आता आम्ही बसलेलो आहे पाणी प्यायला. तर ये छाया पाणी प्यायला. आणि आमच्या छायाची फरमाईश आहे, गाणं कुठलं म्हणायचंय? परदेशी परदेशी जाणं नाही. तर आता आम्ही पाणी पितो, ती गाणं म्हणतो. गाणं म्हणलेलं व्हिडिओ मध्ये घेतलं नाही. हे काम करायला गेलेत का गाणं म्हणायला गेलेत? थोडीशी ज्वारी राहिली काढायची. आता ज्वारी काढून मोडायला बसायचंय. आणि व्हिडिओग्राफर आहेत छाया भाभी. छाया भाभी म्हणायचं नाही, फक्त छाया म्हणायचं, आहे की नाही ग? तुला काय आवडतं? काय आवडतं? छाया. छाया. ओके. सतीशची छाया. परदेशी गाणं म्हणून झालेलं आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत पातला. आणि परदेशीचा कॅमेरा आमच्या छाया भाभीने धरला होता का पलीकडून. पुढनं बसायचं का पुढनं जायचं का? इकी ना कुठनं पण बसू तुमच्या मनाने. ज्वारी काढून झालेली आता. आता खुडायची आहे आणि दम लागला. ज्वारी खुडायला सुरुवात केली. छाया भाभी हाय म्हण. हाय हाय. ही सुनीताला पाच सोडली ना. आणि सुनीता गेली पाणी आणायला. ऊन लय लागतंय आज. पाणी पाणीच होतंय नुसतं. चला. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. सुनीता पाणी घेऊन आलेली आहे. आणि सुनीता काय तांब्या राहिलेला आहे तिथं. बर कटवून हे बघा काय काढते सुनीता त्यातलं बघा. वयस काय करते? बर पहिले चवळीचा तोडा संपला का? पहिल्या चवळीचं किती रुपये झाला असतील बर? चटक लागली चटक लागली. मोहरीचं झाड किती सुंदर फुलं दिसतात. हा मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. गुलाब. चला जेवायला वायसाबाई. जेवायला सुट्टी झाली. येता येताच वायसा दिसली. वायसाच्या बागेतला पेरू तोडायचं काम चालू आहे. बागेतला नाही बांधावरचा. तर मला एक पेरू भेटलेला आहे. अजून शोध मोहीम चालू आहे. आणि चिक्कू पण आहेत वायसाचे. चिक्कू पण आहेत बघा. आता पुढच्या वेळेस आल्यावर चिक्कू घेऊन जायचं. थोडं किती झालं नाही काय करायचं. कुठे गेले सासूबाई? व्हिडिओ मध्ये तुला जायला आवडत नाही ना? अयो सासूबाई कुठे आहेत? या आला की बाबले. आता काय करायचं? अयो टोपी कोणाची घडे? बाहेर बसू. बाहेर काय करतोय सांग बघा. लोक पावत चाललेला खेळ आमचा बाबल्या. इथं बघा इथं याने विटी दांडू करून ठेवलाय. आणि बाबल्या आता बाबल्याला लय लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायची. आणि बाबल्याचा जोडीदार. चला मालक चला की आता जेवायला. आता काय काय काम केलं ती सांगा एकदा. हा आता ते लुगडं बाहेर टाकलं म्हणा. कोण आहे काय त्याच्यात?
का विटला म्हणले आले नाहीत. त्यांची या लेकरांची दाखलत आणलं होतं काढून. ती दाखलं न्यायला यायचे होते. वर्कर कुठलं? पुष्पाचं मालक. सगळ्यांचाच. करू चालू. जेवायला आलोय. दुपारचं जेवणाची सुट्टी झाली आणि आता जेवण आमची होत आल्यात. बघा आमचा बबल्या कशी मान हलवतोय. बबल्या काय जेवायला? सांबर आणि चपाती. बघ ना हातात घेऊन खातो, ताटात जमत नाही. आतमध्ये बघ तेवढं चार्जिंगला बसतोय का मोबाईल. अयो माझा डबा राहिला आहे का नाही. टाक. चक्कर टाका येत आहे का नाही मग सासूबाई? जेवाय आले नाही ते आले नाही. केळ खाता एक दे ग सुनीता. खा एक केळ. आशा नाही भाऊजे भेटायचे तुला कुठं. घे खा. 2च्या सुट्टीनंतर आता आलेले कामाला परत. पाणी प्यायला सुट्टी झाली आणि माझी पण सुट्टी झाली. मी लवकर चालले आज करमाळ्याला आणि उद्या सुनीता मी लवकर येते. चला. हा दीपा काका परत नंतर ना गाणं म्हणा पुढच्या व्हिडिओला. हो हो मला आपलं कटवलं दीपा काकानी. सुनीता येऊ का गा? रानातून घरी आलेली आहे आता. आज 1 तासभर लवकर सुट्टी झाली. मालकाला काहीतरी काम होतं आणि मी मालकाबरोबरच गेलते म्हणून. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू.